नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 19 फेब्रुवारी 2026 च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तुमच्या रिव्हिजनसाठी. कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर चौथे विश्व मराठी संमेलन 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नाशिकमध्ये. ठीक आहे. यानंतर जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर साने टाकाई यांची. यानंतर आपल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर स्नेहल के राम यांना. यानंतर जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कोणता देश ठरला आहे? तर आपला भारत देश ठरला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. यानंतर आपल्या भारतातील पहिले समर्पित काच संग्रहालय उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी बांधण्यात येत आहे? तर फिरोजाबाद या ठिकाणी. यानंतर 2026 चा चांग फ्रेंडल मानवतावादी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश यांना. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ईशान्य भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सिस्टमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर तेजपूर आसाममध्ये. यानंतर नाटोने उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये देखरेख आणि सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते लष्करी मिशन सुरू केले आहे? तर आर्टिक सेंट्री हे. यानंतर 35 ते 60 वयोगटातील महिलांसाठी आर्थिक आधार देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे? तर केरळ या राज्य सरकारने. यानंतर 10वा प्रश्न, आपल्या भारत देशाने सीमा सुरक्षेसाठी विकसित केलेले हॅप्स हे तंत्रज्ञान विमान हे प्रामुख्याने कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहे? तर शत्रूंच्या हालचालींवर 24 तास नजर ठेवण्यासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर प्रश्न पाहूयात. तर 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कितवी जयंती साजरी करत आहोत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 396वी जयंती आहे ही. कितवी? तर 396वी. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती साजरी करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने ही तारीख अधिकृत जन्मदिनांक म्हणून स्वीकारलेली आहे. आणि काही महत्त्वाचे मुद्दे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. तर तिथीनुसार शिवजयंती हिंदू पंचांगानुसार फाल्गुन वैद्य तृतीया 2026 मध्ये ही जयंती 6 मार्च रोजी येत आहे. आणि याचा इतिहास काय? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1870 मध्ये पुण्यामध्ये पहिली शिवजयंती साजरी केली होती, ज्याला नंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, वाघोली पुण्यामध्ये. कोठे? तर वाघोली पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती या स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे करण्यात आले आहे. तर या स्पर्धेची महत्त्वाची माहिती सर्वांनी लक्षात ठेवा. तर कालावधी 18 ते 22 मार्च 2026 आहे आणि सहभाग, तर या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 42 शहरांमध्ये सुमारे 840 कुस्तीगीर सहभागी देखील होणार आहेत. तर ठिकाण, तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये वाघोलीच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांनो, बक्षीस काय? तर विजेत्या पैलवानाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने 1 किलो चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर तिसरा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा साहित्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भालचंद्र नेमाडे यांना. कोणाला? तर भालचंद्र नेमाडे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा म्हणजे सन 2025 चा पुरस्कार साहित्यभूषण
पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना नुकताच जाहीर झाला आहे. तर या सोहळ्यामध्ये इतर महत्त्वाचे पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, यानंतर पु ल देशपांडे महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार ज्येष्ठ कथ्थक गुरु रोहिणी भाटे यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे आणि हे पुरस्कार नाशिक येथे होणाऱ्या 4थ्या विश्व मराठी संमेलनामध्ये प्रदान केले जाणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो 4था प्रश्न, तर इंडिया AI इम्पॅक्ट समिट मध्ये जगातील पहिली AI सिटी कोठे उभारण्याची मोठी घोषणा झालेली आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बेंगळुरू मध्ये. कोठे? तर बेंगळुरू. तर विद्यार्थ्यांनो नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये बेंगळुरू स्थित भारत वन AI या स्टार्टअप कंपनीने जगातील पहिली मानवता प्रथम म्हणजेच ह्युमॅनिटी फर्स्ट AI सिटी उभारण्याची मोठी घोषणा केली आहे. तर या घोषणेतील महत्त्वाचे तपशील आपण पाहूयात. तर स्थान, तर हे शहर कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे विकसित केले जाणार आहे आणि याचा उद्देश काय आहे तर रिअल वर्ल्ड वातावरणामध्ये AI एजंट्स आणि भौतिक AI प्रणालीच्या चाचण्या करण्यासाठी हे एक जागतिक संशोधन केंद्र म्हणून काम करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त आणि फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे. तर सर्वांनी 200 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा आपले आणि शेवटी मी तुम्हाला दिलेल्या चालू घडामोडीचा प्रश्नाचं उत्तर देखील मला कळवत जा. तर विद्यार्थ्यांनो 200 लाईक पाहून आणि शेवटी कॉमेंट मधलं उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं. तर चला लवकरात लवकर सर्वांनी पूर्ण टार्गेट करा आणि चला पुढील प्रश्नाला देखील सुरुवात करूयात आपण. यानंतर पुढील प्रश्न 5वा. तर विद्यार्थी मित्रांनो भारत आणि कोणत्या देशादरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मलेशिया या. कोणत्या? तर मलेशिया. तर 12 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि मलेशिया दरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला आहे आणि या कराराबाबतचे महत्त्वाचे तपशील आपण पाहूयात. तर भागीदारी, तर आपल्या भारताच्या NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि मलेशियाच्या पेमेंट्स नेटवर्क मलेशिया यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो याचा उद्देश आहे आपल्या भारताची UPI यंत्रणा आणि मलेशियाची ड्यूट नाऊ QR यंत्रणा एकमेकांशी जोडणे, जेणेकरून दोन्ही देशातील पर्यटकांना सहज डिजिटल पेमेंट करता येणार आहे. यानंतर 6वा प्रश्न, प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये आपल्या भारत देशातील सर्व श्रेष्ठ कॅडेट हा मान कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तनू भान यांना, आपल्या महाराष्ट्रातील. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 7वा प्रश्न, पुढील 25 वर्षांच्या शहरी विकासाचा आराखडा असलेले स्वातंत्र्य सर्वसमावेशक शहरी धोरण स्वीकारणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते आहे केरळ हे राज्य. कोणते? तर केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पुढील 25 वर्षांच्या शहरी विकासाचा आराखडा असलेले स्वातंत्र्य सर्वसमावेशक शहरी धोरण स्वीकारणारे केरळ हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर या धोरणाबाबतची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूयात आपण. तर मंजुरी, तर केरळ राज्य मंत्रिमंडळाने फेब्रुवारी 2026 मध्ये या धोरणाच्या मसुद्याला अधिकृत मंजुरी दिली आहे आणि याचे ध्येय तर 2050 पर्यंत केरळची 80% लोकसंख्या शहरी भागामध्ये असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर त्या दृष्टीने क्लायमेट स्मार्ट शहरे आणि वैज्ञानिक नियोजनावर या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे आणि आयोग तर या धोरणाच्या निर्मितीसाठी डिसेंबर 2023 मध्ये केरळ शहरी धोरण आयोग म्हणजेच केरळा अर्बन पॉलिसी कमिशन स्थापन करण्यात आला होता. तर कार्यपद्धती काय? तर हे धोरण सार्वजनिक खाजगी लोक भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप या मॉडेलवर आधारित असून ते सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट ठेवते. यानंतर 8वा प्रश्न, आपल्या भारत देशाने कोणत्या देशासोबत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्य करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नेपाळ या. कोणत्या? तर नेपाळ या. हल्ली
सध्या अलीकडेच नेपाळ सोबत केलेला आहे विद्यार्थ्यांनो. यानंतर आपल्या भारताने आतापर्यंत जगातील 48हून अधिक देशांसोबत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्य करार केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींनुसार नेपाळ हा आपल्या भारताने 18 फेब्रुवारी 2026 रोजी नेपाळसोबत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. आणि मोझाम्बिक या तर 13 फेब्रुवारी 2026 रोजी मोझाम्बिक सोबतही असाच करार करण्यात आला आहे. यानंतर 9वा प्रश्न, तर डेव्हिड जे फार्बर हे कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना इंटरनेटचे म्हणजेच काय तर ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डेव्हिड जे फार्बर. संगणक शास्त्रज्ञ आहेत ते, म्हणजे इंटरनेटचे आजोबा म्हटले जाते त्यांना. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डेव्हिड जे फार्बर यांना कम्प्युटर नेटवर्किंग आणि इंटरनेटची पायाभूत संरचना विकसित करण्यात दिलेल्या योगदानासाठी इंटरनेटचे आजोबा म्हणजेच काय तर ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाते. तर त्यांच्या योगदानाचे काही महत्त्वाचे पैलू आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहूया. तर मार्गदर्शक, तर मेंटरशिप काय तर त्यांनी अनेक अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे ज्यांनी पुढे चालून आधुनिक इंटरनेटचे महत्त्वाचे घटक विकसित केले आहेत. यामध्ये DNS म्हणजेच डोमेन नेम सिस्टम चे जनक पॉल मोकापेट्रिस आणि इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच IP विकसित करणारे जोनाथन पोस्टेल यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण, महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर 2026च्या फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मॅग्नस कार्लसन यांनी. कोणी? तर मॅग्नस कार्लसन. तर विद्यार्थ्यांनो, 2026च्या फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक स्पर्धेचे म्हणजेच फिडे म्हणजे फ्रीस्टाईल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन यांनी पटकावले आहे. तर महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहूयात. तर अंतिम सामना, तर कार्लसनने अमेरिकाच्या फॅबियानो कारुआना यांचा 2.5 ते 1.5 अशा फरकाने पराभव केला आहे. तर स्थान, तर ही स्पर्धा जर्मनीतील व्हाईसेनहॉर्स्ट येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडलेली आहे. तर ऐतिहासिक कामगिरी काय आहे? तर हे कार्लसनच्या कारकिर्दीतील 21वे जागतिक विजेतेपद असून फिडेने अधिकृत मान्यता दिलेल्या फ्रीस्टाईल फॉर्मॅट मधील तो पहिला विजेता ठरलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहूयात. तर जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सर्वांनी याचे योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.